सणाचा दिवस एकदम दुःखी शोकमय वातावरणात बदलून गेला होता. रात्रीची वेळ. बाहेरून जेवण तर मागून घेतलं होतं, पण कुणाचंच मन नव्हतं. ध्रुव तर रडत रडत झोपला होता. सिया, आदित्य, तुम्ही दोघं तरी जेवून घ्या, असं उपाशी राहू नका, राजेश्वरीजी सियाच्या खोलीत जाऊन म्हणाल्या. नाही मोठ्या आई, आम्ही आता घरी जायला निघत आहोत, तिथे जाऊन काहीतरी खाऊ, सिया म्हणाली. का, काय झालं? सियाच्या बोलण्यावर राजेश्वरीजी थोड्या चकित होऊन म्हणाल्या. काही नाही मोठ्या आई, असंच. बराच वेळ झाला आणि सणही संपला ना, म्हणून आदित्य म्हणतात की आता निघायला हवं. आदित्य, तुम्ही या घरचं वातावरण बघून चाललात ना, राजेश्वरीजी आदित्यकडे पाहून म्हणाल्या. नाही मोठ्या आई, तसं काही नाही, पण मला वाटतं की सध्या सगळ्यांनी मिळून हे वातावरण सावरायला हवं. असंही आता कामाकडे लक्ष द्यावं लागेल ना. आणि एक गोष्ट मोठ्या आई, राज जसा आहे तसा, पण तो वाईट माणूस नाही, आदित्य हसत म्हणाला. स्वतःची काळजी घ्या आणि नीट जा, राजेश्वरीजी आदित्यचं बोलणं ऐकून एवढंच म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या. आदित्यला कळून गेलं की यावेळी राजेश्वरीजींना राजवर खूप राग आला आहे. सगळ्यांना भेटून, अगदी प्रिया आणि राजलाही, आदित्य, सिया आणि ध्रुव तिथून त्यांच्या घरी निघून गेले. सागरजी आपल्या मुलीला आणि जावयाला एवढं सुद्धा म्हणू शकले नाहीत की राधा येईपर्यंत थांबा, कारण त्यांच्यासाठी थांबण्यात काही अर्थ नव्हता. प्रीती सियाच्या जाण्यामुळे रडत होती, कारण तिच्या घरातही काही ठीक चाललं नव्हतं. एक बाजूला आईचं तिरस्काराचं वागणं, दुसऱ्या बाजूला आज घरात जे काही झालं ते, आणि त्यावरून रमणबद्दलच्या मनात दडलेल्या भावना, सगळंच एकत्र झालं होतं. सियाला अशा वेळेला जायचं नाही असं मनोमन वाटत होतं, पण आदित्यचं म्हणणं ती नाकारू शकली नाही. ध्रुव जेव्हा गेला तेव्हा तो झोपलेला होता, नाहीतर त्याने जायचं नाकारलंच असतं. गीता आणि रुद्रच्या खोलीत रुद्र चिंतेत बसला होता आणि गीता त्याचा हात आपल्या हातात घेऊन बसली होती. रुद्र, असं चिंतेत बसून काय उपयोग? तसंही घरात तणावाचं वातावरण आहे. होय, सगळं माझ्यामुळेच झालं गीता. मी जर राजला रागावलं नसतं तर जे काही झालं ते झालंच नसतं, असं म्हणत म्हणत रुद्रच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नाही रुद्र, तुम्ही तुमच्या जागी बरोबर होतात. तुम्ही त्यांना रागावलात ते योग्य होतं, पण हो, हात उचलणं चुकीचं होतं. तरीही तुम्हीही त्या क्षणी असहाय्य झालात, गीता रुद्रला शांत करण्यासाठी म्हणाली. पण प्रियावर याचा खूप वाईट परिणाम झाला ना गीता. आणि बघ ना, राजने जसं बोललं ते चुकीचं होतं, पण त्याचं म्हणणं खरं होतं. जर प्रियाच्या जागी तुझा कान असं कापला गेला असता आणि मी असं रक्त पाहिलं असतं तर कदाचित मीही तेच केलं असतं जे राजनं केलं. मला त्याच्यावर हात उचलायला नको होता गीता. मी राजला, माझ्या लहान भावाला मारलं, तेही त्याच्या बायकोसमोर, सगळ्यांसमोर. मी त्याला अपमानित केलं. गीता, कसला मोठा भाऊ आहे मी, सांग ना. आजवर कधीही त्याच्यावर हात उचलला नाही आणि आज सगळ्या मर्यादा ओलांडल्या. गोष्ट इतकी बिघडली की सिया आणि आदित्य ध्रुवला घेऊन निघून गेले. मी आजचा दिवस सगळ्यांसाठी खराब केला, असं म्हणत रुद्र रडू लागला. नाही रुद्र, स्वतःला दोष देऊ नका. आजचा दिवस असंच घडणार होतं, ते होऊन गेलं. सकाळ झाली की सगळं ठीक होईल. प्लीज तुम्ही असं रडू नका. तुम्हाला असं पाहून मला अजिबात बरं वाटत नाही, गीता रुद्रच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. प्रीती, चले माझ्याबरोबर जेवायला बस. आईच्या रागाची शिक्षा बाबांना देऊ नकोस, सागरजी बागेत बसलेल्या प्रीतीसमोर बसत म्हणाले. मी तुमच्यावर रागावले नाहीये बाबा, तुम्ही असं का विचार करताय? प्रीती उदासपणे म्हणाली. मी माझं घर सांभाळू शकलो नाही बाळा, ना तुझ्या आईला समजावू शकलो, ना तुला आणि ना सियाला अशा वेळी आधार देऊ शकलो, सागरजी उदासपणे म्हणाले. तेव्हा प्रीती उठून त्याच्या मिठीत गेली आणि दोघं काही न बोलता शांत बसले. छतावर राजेश्वरीजी रामजींच्या खांद्यावर डोकं ठेवून बसल्या होत्या. राजेश्वरी, किती वेळ असंच उदास बसणार तू? तुझ्यामुळेच या घरात जीवन आहे. तूच जर अशी खिन्न बसलीस तर घरातलं हे तणावाचं वातावरण कसं संपणार? रामजी हलक्या आवाजात म्हणाले. माझ्या संस्कारात, माझ्या परवरिशीत काही कमी राहिली का? राजेश्वरीजी हळूच म्हणाल्या. असं का बोलतेस तू? आज माझे दोन्ही मुलगे भांडले, तेही अशा प्रकारे. कोणत्या आईला आवडेल असं काही आपल्या मुलांमध्ये व्हावं? राजेश्वरीजींच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
राजेश्वरी, घर, संसार, परिवार या सगळ्यात असं काही होतंस हे तर तूच नेहमी म्हणतेस, मग आज अशी खिन्न का झाली आहेस? खरं सांग, तू राजला जे काही बोललीस त्याचं तुला वाईट वाटतंय ना? रामजींनी शांतपणे विचारलं. आज मी त्याला खूप काही बोलले, पण प्रत्युत्तरात त्याने काहीच बोललं नाही. नाहीतर तो नेहमी काहीतरी बोलतोच, जराही कडवट असलं तरी. पण आज नाही बोलला. तो ठीक असेल ना? मी काही जास्त बोलले का? मी जे काही बोलले त्यात त्याचं चांगलं व्हावं हा विचारच होता. मी माझ्या मुलाच्या प्रेमासाठी तडपते. मी राजवर खूप प्रेम करते, पण त्याच्या स्वभावामुळे मी ते दाखवू शकत नाही. पण कदाचित आज मी त्याला खूप दुखावलं. तो ठीक असेल ना? राजेश्वरीजी रामजींकडे पाहत रडत म्हणाल्या. तू आई आहेस आणि सध्या तुझं मन कसं असेल हे मी समजू शकतो. सकाळपर्यंत सगळं ठीक होईल. राज आपला मुलगा आहे, तो जसा आहे तसा, पण आपल्यावर प्रेम करतो हे मला ठाऊक आहे. तो मला सांगत नाही, पण माझ्या कंपनीचं अर्ध्याहून अधिक काम तो फोनवरूनच बघतो. फोनच्या रिचार्जपासून कंपनीच्या सगळ्या खर्चाचा हिशोब ठेवतो. ड्रायव्हरला रोजची लाईव्ह लोकेशन पाठवायला सांगतो. तो सांगत नाही, पण मुलाचं सगळं कर्तव्य निभावतो तो. राजेश्वरी, हो, फक्त थोडं आपल्या बापावर प्रेम व्यक्त केलं, इतकं जरी केलं तरी बाप आनंदी होईल. मग माझ्यासाठी काही केलं नाही तरी चालेल. असं म्हणताना रामजींचा आवाजही भरून आला आणि राजेश्वरींचं रडणं अजून वाढलं. तर इकडे, राज, तुम्ही ठीक आहेत ना? शांतपणे टीव्ही पाहत बसलेल्या राजला प्रियाने विचारलं, जी पलंगावर पडलेली होती. झोप आता, मी ठीक आहे, राज म्हणाला. आता भूक लागली आहे का? नाही, थोडं तरी खा ना. झोप प्रिया, मला झोप येत नाहीये. भुकेल्या पोटी झोप येणार कुठून? म्हणतोय ना खा थोडं म्हणून. नाही, गोष्ट ती नाहीये. मग? राज अजूनही हळू आवाजात बोलत होता. मला तुमची काळजी वाटते, प्रिया म्हणाली. कशासाठी? तुझ्या समोरच तर आहे ना मी. समोर आहात, पण ठीक नाही आहात, मला कळतंय. प्रिया उठून राजच्या समोर बसत म्हणाली. मी टीव्ही पाहत नाही आहात, फक्त चालू ठेवला आहे. तुला तसं वाटतंय? राज, मला माहीत आहे तुम्ही सासूबाईंच्या बोलण्यामुळे त्रस्त आहात. मी कोणाच्या बोलण्यामुळे त्रस्त नाही, माझी शपथ घ्या. असं म्हणत राजची भोळी राणी प्रियाने त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. प्रिया, थोडं जोरात म्हणत राजने आपला हात मागे घेतला. म्हणजे तुम्ही खरंच त्रस्त आहात? प्रिया हळू आवाजात म्हणाली. बोललो ना, असं काही नाही. यावेळी राजने खोटा राग दाखवत म्हटलं. मला माहिती आहे राज, वाईट वाटतं ना जेव्हा आई ओरडते. मला पण वाईट वाटायचं, रडू यायचं जेव्हा माझी आई मला रागवायची. पण मग ती स्वतः माझ्याकडे यायची, मला समजवायची आणि खाऊ घालायचीही. आता तुम्ही मोठे झालात ना, म्हणून सासूबाई तुम्हाला खाऊ घालायला आल्या नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की त्या तुमच्यावर रागावल्या आहेत. तुम्ही बघा, सकाळी त्या तुमच्यावर अजिबात रागावलेल्या नसतील. राजची भोळी राणी त्याला तिच्याच भोळ्या शब्दात समजावत होती. आणि तिचं असं बोलणं ऐकून राज तिच्याकडून आपली नजर हटवू शकत नव्हता. तो काही बोलला नाही हे पाहून प्रिया गुडघ्यांवर बसली आणि राजच्या दोन्ही गालांवर हात ठेवून म्हणाली. आता मी जेवण घेऊन येऊ? राजने तिच्या डोळ्यात पाहत नाही असं मान हलवून सांगितलं. का? भूक नाहीये? थोडंसंच आणते. आई म्हणाली की मी तुझा नवरा होण्याच्या लायकीचा नाही, त्यांनी रागात म्हटलं. रागात माणूस खरं बोलतो, राज हळू आवाजात म्हणाला. मग जेव्हा तुम्ही मला रागात म्हणालात की हो जा मला सोडून, तेव्हा ते फक्त रागात म्हटलेले शब्द का होते? कारण नंतर तुम्हीच म्हणालात ना की ते खरं नव्हतं. खूप मेंदू चालायला लागलाय तुझा आता. नाही, मी फक्त असंच बोलत होते. काय बोलत होतीस? हेच की मी सासूबाईंना बोलणार आहे की त्या आजपासून तुम्हाला ओरडणार नाहीत, तुमच्याऐवजी मला ओरडू दे. प्रिया राजच्या मानेभोवती हात घालत म्हणाली. मग तुला वाईट नाही वाटणार? वाटेल, पण मग त्या मला समजावतील ना, म्हणजे मी ठीक होईल. तिचं बोलणं ऐकून राजने डोळे मिटले आणि हलकंसं हसला. पण पुढच्या क्षणी त्याला जाणवलं त्याच्या ओठांवर प्रियाचे ओठ हलत आहेत. म्हणजेच प्रिया त्याला किस करत होती. त्याने डोळे उघडले तर समोर प्रियाचा चेहरा होता, डोळे मिटलेले, आणि तिचे ओठ त्याला अलगद स्पर्श करत होते. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मनात विचार आला, किती भोळी आहे ही. नवऱ्याला ओरड मिळाली म्हणून त्याने सांगितलेली कडू वाक्य, त्याचं दुखावणं सगळं विसरली आणि राग दाखवण्याऐवजी त्याच्यावर प्रेम ओतू लागली. थोड्या वेळाने प्रियाने किस करणं थांबवलं आणि राजच्या कपाळावर हलकं चुंबन देत त्याचे केस कुरवाळू लागली.
हळू आवाजात म्हणाली. सगळं ठीक होईल. हे पाहून आणि ऐकून राजने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि अलगद तिचं डोकं उशावर ठेवत तिला पलंगावर आडवं केलं. कारण प्रियाच्या कानाला अजूनही दुखापत होती. दुखतंय का? राज प्रियाच्यावर झुकून विचारू लागला. थोडं. इतकं सगळं मनावर का घेतलंस की बेशुद्धच झाली? तुम्हाला लागत होतं, पण वेदना मला होत होती. पुढच्या वेळी एवढं मनावर घेण्याची गरज नाही. भाऊ आहे तो, रागात फक्त 2-4 चापटा मारील, मारून टाकणार नाही. राज हळू आवाजात म्हणाला. प्रियाने मान हलवून सहमती दर्शवली. आता तब्येत ठीक आहे? हो. डोकं दुखतंय का? नाही. खरं सांगतेस? हो. पण तुम्ही रडत का होतास? मी रडत नव्हतो. सासूबाई तर म्हणत होत्या. मी रडत नाही असं म्हणतच राजने प्रियाच्या ओठांवर किस करू लागला, जेणेकरून प्रिया त्याला आणखी प्रश्न विचारू नये. राज तिच्या ओठांवर अशा प्रकारे चुंबन घेत होता जणू तिच्या ओठांमधून सर्व रस काढून घेईल. प्रियाचा श्वासोच्छवासही जलद झाला होता. चुंबन संपल्यावर राज तिच्याकडे पाहू लागला, पण ती लाजण्याऐवजी पुन्हा हसवून म्हणाली. आता जेवण आणू का? यावेळी राजच हरला. आण. तू खाऊ घातल्याशिवाय गप्प बसणार नाहीस. हो, लगेच आणते. तोवर तुम्ही हात धुवून घ्या बरं का? असं म्हणून प्रिया पलंगावरून उठली. ऐक ना. हो. बाकी सगळ्यांना पण सांग जेवायला, नाहीतर जेवण खराब होईल. आणि काही नाही. राज तोंड वळवून म्हणाला, पण त्याच्या काळजीभरल्या शब्दांवर प्रिया हलकसं हसली आणि बाहेर निघून गेली. मात्र तिला हे माहीत नव्हतं की राजच्या मनात अजूनही शांतता नव्हती. त्याच्या मनात आणि विचारात बरंच काही चालू होतं, जे कदाचित उद्या त्याच्या ओठांवरून बाहेर येणार होतं. प्रीती आपल्या खोलीत बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हाच तिच्या फोनचा मेसेज टोन वाजला. तिने टॉवेल त्याच्या जागी ठेवला आणि पलंगावर बसून मेसेज पाहिला तर तो रमनचा होता, पण त्यात फक्त एक डॉट होता. प्रीतीने काही उत्तर दिलं नाही आणि फोन बाजूला ठेवला. थोड्या वेळानंतर पुन्हा रमनचा मेसेज आला. यावेळी तो रिकामा नव्हता. लिहिलं होतं, मेसेज पाहून उत्तर का नाही दिलंस? प्रीती या विचारातच होती की बाहेरून प्रियाने आवाज दिला. प्रीती दीदी. प्रीतीने दरवाजा उघडला. प्रीती दीदी, चला ना, जेवण करा. मी जेवलीये वहिनी बाबांसोबत. खरंच ना? हो वहिनी, खरंच. तसं राजदादा आता ठीक आहेत ना? थोडेसे उदास आहेत तुमचे दादा. सासूबाईंनी रागावलं ना म्हणून. पण मी त्यांना समजावलंय. आई रागावते पण नंतर प्रेमानं समजावतेही. थँक्यू वहिनी. एक तुम्हीच आहात ज्या राजदादाला समजावू शकतात, कारण तुमच्या बोलण्यात ते हसू असतं जे दुसऱ्यांच्या बोलण्यात नाही. प्रीती हसत म्हणाली. त्यावर प्रिया आनंदानं तिला गुड नाईट म्हणाली आणि बाहेर गेली. प्रिया, गीता, रुद्र, राजेश्वरीजी आणि रामजींना बोलावून डायनिंग एरियामध्ये घेऊन आली. सागरजींचं आधीच जेवण प्रीतीसोबत झालं होतं. मी जेवण वाढलंय म्हणून तुम्हाला जेवावंच लागेल असं नाही, तर यासाठी जेवावं लागेल कारण राजने सांगितलंय, प्रिया म्हणाली. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तेव्हा प्रियानं सांगितलं की खाली येण्यापूर्वी राजनं तिला कसं सगळ्यांना जेवण करायला सांगितलं ते. सॉरी प्रिया, मला आजसाठी माफ कर. मी राजला असं मारायला नको होतं. रुद्र उदास होऊन म्हणाला. नाही दादा, तुम्ही माफी मागू नका. तुम्ही तर त्यांचे भाऊ आहात. माझ्या पहिले तुमचाच त्यांच्यावर हक्क आहे. आणि त्यांनी स्वतःच म्हटलं, मोठा भाऊ आहेत माझा. 2-4 चापट मारतील, मारून टाकणार नाहीत. त्यामुळे एवढं घाबरू नकोस असं राजनं म्हटलं. त्यानं असं म्हटलं की मी त्याचा भाऊ आहे? रुद्र भावूक झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर हसूही आलं. हो दादा, खरंच असंच म्हटलं त्यांनी. आणि ते फक्त यामुळे उदास आहे कारण सासूबाईंनी म्हटलं की ते नवरा होण्यासाठी लायक नाही. असं राजनं तुला सांगितलं? राजेश्वरीजी निराशपणे म्हणाल्या. प्रियानं हळूच मान डोलावली. राजेश्वरीजी उदास होऊन खुर्चीवर बसल्या. चल आई, राजकडे जाऊन बोलूया. मला त्याच्याकडे माफी मागायची आहे, रुद्र म्हणाला. नको रुद्र, जे काही बोलायचं आहे ते सकाळी बोल. आता सगळं शांत आहे आणि रात्रही झाली. प्रिया आणि राजला त्यांच्या खोलीत जेवू दे. आपणही थोडंफार खाऊन झोपूया. सकाळी त्याच्याशी बोलू, सागरजी म्हणाले आणि रुद्र त्यांची गोष्ट मान्य करून बसला. तर इकडे हो, आता प्रिया वहिनी ठीक आहे, पण तुम्ही प्रिया वहिनीला फोन करून विचारू शकता. प्रीतीनं फोनवर रमनला सांगितलं. प्रियाशी तर मी बोललोच आहे. मग माझ्याकडे का विचारताय? का विचारू नये? तू प्रियाची नणंद आहेस. किंवा अजून काही आहे? म्हणजे
म्हणजे तू समजतेस? आता तुम्ही या सगळ्या गोष्टी का बोलताय मला काहीच समजत नाहीये. कारण मी आता हे समजून घेतलंय की कितीही नाकारलं तरी सत्य हेच आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. रमणच्या तोंडून ही गोष्ट ऐकण्यासाठी प्रीती किती दिवस तडफडत होती हे फक्त तीच जाणत होती. अशा गोष्टी तुम्ही बोलू नका. आता या गोष्टींचा काही अर्थ नाही, प्रीती रडत म्हणाली. का? आणि तू रडू नकोस, मला वाईट वाटतंय. कारण दादांनी मला या विषयावर स्पष्ट नकार दिलाय. मी बोलेन त्यांच्याशी, सांगेन की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. पण तू एक वचन दे, तू आत्ताची जशी प्रीती आहेस तशीच कायम राहशील. जिला सगळ्यांची काळजी आहे, जिला सगळ्यांवर प्रेम आहे, जिला प्रत्येक नात्याचं मोल समजतं. दादा मानणार नाहीत. मी त्यांना म्हणवेन, सांगेन की जसं मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना माझी बहीण दिली आहे तसंच त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवावा. तुम्ही खरंच बोलणार आहात का त्यांच्याशी? हो बोलेन. पण तू अजूनही करतेस ना माझ्यावर प्रेम? खूप करते. मग आज माझ्याकडे पाहिलंच पण नाही. सगळे होते ना म्हणून. आणि जर कोणी नसतं तर मी तुम्हाला मिठी मारली असती. पागल, रमण हसत म्हणाला. तसे तुझे आई बाबा मानतील ना? राजदादा मान्य झाले की सगळे मान्य होतील. ठीक आहे, मला थोडा वेळ दे, मी बोलेल त्यांच्याशी. पण या सगळ्या गोष्टींचा तुझ्या अभ्यासावर परिणाम होता कामा नये. तुम्ही प्रेम व्यक्त करत आहात की शिक्षकासारखी सूचना देत आहात? मी प्रेम व्यक्त केलं कुठं? मग करा ना. करू? हो. खरंच? हो ना रमण, प्रीती थोडीशी रागावल्यासारखी म्हणाली. तर रमण हसू लागला. जा, मी फोन ठेवते. आय लव्ह यू प्रीती. रमणने एवढं म्हणताच प्रीती खळखळून हसू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठायच्या आधीच राज घरातून निघून गेला. प्रियाने फोन केला तेव्हा कळलं की तो हॉटेलला पोहोचला आहे आणि काम आहे एवढंच सांगून फोन ठेवला. पण संध्याकाळनंतर त्याचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. रात्रीचे 9 वाजले होते. रुद्र त्याला शोधता थकून गेला होता. सागरजी आणि रामजी कामाच्या निमित्तानं ओळखीच्या सगळ्यांना फोन करून विचारत होते, राज त्यांच्या ठिकाणी तर नाही ना? प्रिया तर घरातच येत नव्हती. ती गेटकडे पाहत बाहेर फेरफटका मारत होती. मनात एकच विचार राजचा, फोन स्विच ऑफ का आहे? उशीर झाला तरी तो फोन करतोच किंवा फोन उचलून तरी काहीतरी सांगतो. त्यात आज तो ड्रायव्हरलाही घेऊन गेला नव्हता. ही गोष्ट सगळ्यांना जास्त बेचैन करत होती. राजेश्वरीजी, गीता, प्रीती सगळेच चिंतेने फिरत होते आणि प्रियाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात गेटमधून राजची कार आत आली. गाडी थांबताच प्रिया साडी सावरत धावतच कारकडे गेली. कारचं दार हळूहळू उघडलं आणि त्यातून राज बाहेर आला. बाहेर पडताच त्याला प्रिया आणि बाकी सगळे दिसले. तो दार बंद करून जसा तो थोडा पुढे चालत आला तसं सगळ्यांना लक्षात आलं तो नशेत आहे. त्याने दारू प्यायली आहे. हे पाहून सगळेच थक्क झाले. राज कधी कधी दारू घेत असे, पण प्रियाशी केलेल्या वचनानंतर त्याने पुन्हा कधी हात लावला नव्हता आणि घरात तर तो आजवर कधीच नशेत परतला नव्हता. जेव्हा प्यायचा तेव्हा सगळे झोपल्यावरच उशिरा घरी येत असे. राज चालत चालत प्रियासमोर आला आणि म्हणाला, वचन तोडलं मी, हाच विचार करतेस ना? अरे असंच आहे मी, दगडासारखा. म्हणूनच माझ्यामुळे प्रत्येकाचं मन तुटतं. नशेच्या अवस्थेत तो प्रियाच्या डोळ्यात पाहत बोलला. हे ऐकून प्रिया पूर्णपणे अवाक झाली. काही बोललीच नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. ए राज, आज चल, आधी आज जाऊन बोलू. रुद्र त्याच्याजवळ येत त्याचा हात धरून म्हणाला. का? स्वतःहून जाऊ शकत नाही का मी? असं का हात धरतोयस? पडेन का मी? इतका पण नशेत नाही आहे मी. राजचं बोलणं ऐकून रुद्र हताश नजरेने त्याच्याकडे पाहत राहिला. आणखी चापटा मारायचे आहेत का? काल मन भरले नाही का? राज हसून म्हणाला. सॉरी. रुद्र फक्त इतकंच म्हणाला. सॉरी नाही, तू 10 चापटा मारल्या तरी सॉरी म्हणू नकोस. तू रुद्र कपूर आहेस, माझा मोठा भाऊ आहेस. सॉरी म्हणायचं नाही, समजलंस का? असं म्हणत राजने रुद्रच्या दोन्ही खांद्यांना पकडले. सॉरी. आता राज म्हणाला. का? आता तू सॉरी का म्हणतोयस? रुद्रने हट्टी नजरेने विचारलं. काल चूक केली नाही का? रागात वहिनीचा अनादर केला. सॉरी गीता वहिनी. राजने गीताकडे एक नजर टाकली आणि परत रुद्रकडे पाहिलं. सगळे राजच्या या बोलण्यावर फारच आश्चर्यचकित झाले. रुद्र, त्याला आत घेऊन जा. कोण जाणे किती नशा करून आला आहे, राजेश्वरीजी म्हणाल्या. हो, केलंय ना, केलंय मी. कारण आज मला खूप काही बोलायचं आहे, म्हणूनच आज मी
माझ्या बायकोला दिलेलं वचनही तोडलं. राज नशेत डगमगत आपल्या आईसमोर जाऊन उभा राहिला. का नशा केल्याशिवाय बोलता येत नाही का? राजेश्वरीजी रागाने म्हणाल्या. नशा केल्याशिवाय राज कपूर बोलूच शकत नाही, कारण तो आपल्या आजोबांसारखाच आहे. राजने उत्तर दिलं आणि सगळे गोंधळून त्याच्याकडे पाहू लागले. अरे पहा ना, अगदी आपल्या आजोबांसारखाच चालतो. पहा ना, अगदी आजोबांसारखंच बोलतो. पहा ना, अगदी आजोबांसारखंच खातो. अगदी आजोबांसारखंच कमी बोलतो आणि अगदी आजोबांसारखाच रागावतो. अरे अगदी आजोबांवरच गेला आहे. लहानपणापासून आजवर हेच ऐकत आलो आहे मी. लहानपणापासून मला सांगणारे कोण आहेत की मी माझ्या आजोबांसारखाच आहे? माझ्या डोक्यात ही गोष्ट कोण ठसवत आलंय की मी माझ्या आजोबांचा दुसरा अवतार आहे? जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला हे सांगितलंय तर मग तुम्ही माझ्यात कोणता राज कपूर शोधताय? असं म्हणत राजने एक एक करून सगळ्यांकडे बोट दाखवलं. फक्त प्रिया सोडून तर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कोणाला काय बोलावं हेच कळेना. ज्यानेही माझं नाव ऐकलं त्याने मला विचारलं, हे काय नाव आहे? अगदी तुझ्यासारखंच वेगळं आहे. मी माझं नाव स्वतः ठेवलं का? मी स्वतः असं झालो का जसा मी आहे? राजने सगळ्यांकडे पाहत हा प्रश्न विचारला. त्याच्या प्रश्नावर सगळे त्याच्याकडे पाहत राहिले. नाही रे राज, तुझी काही चूक नाही. चल आज जाऊन बोलूया, रुद्र त्याला प्रेमाने समजावत म्हणाला. का? मी काही भांडतोय का तुमच्याशी? कुणाशी झगडतोय का? राज 2 पावलं मागे जात म्हणाला. असं बाहेर उभं राहून बोलत राहिलास तर तमाशा होईल. तुला बोलायचंच होतं तर नीट बोलला असतास. असं नशेत येण्याची काय गरज होती? रामजी रागाने म्हणाले. हो, होती गरज, होती गरज. कारण खूप प्रयत्न करतो मी काहीतरी बोलायचा, पण जमतच नाही मला. मग काय करू मी? मी गप्प राहिलो तर उद्धट, काही बोललो तरी उद्धट. अरे मी असा आहेच, तर मी काय करू? राज थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. गप्प बस राज, जा आणि झोपून जा. राजेश्वरीजी म्हणाल्या. झोपून जाऊ? कसं झोपून जाऊ मी? कालपासून झोपच येत नाही. कालपासून तिचा चेहरा पाहिला की तुमचं वाक्य आठवतं. नाही ना मी तिचा नवरा होण्याच्या लायकीचा? राजने प्रियाकडे बोट दाखवत राजेश्वरीजींना म्हटलं. हे 1 तास राजेश्वरीजी रागाने त्याचा हात धरून त्याला ओढत घरात घेऊन गेले आणि बाकी सगळे मागून धावत आले. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.